मी दत्ता सामंतांच्या प्रचाराला जात, लोकसभेच्या निवडणुकीला त्या कामगार वस्तीमध्ये गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं, अरे ह्या मुंबईमध्ये जॉर्ज फर्नांडिस होता, मेहता होते आणि आता सगळं दत्ता सामंत, एक कोणतरी माणूस शिल्लक ठेवा म्हटलं होतं कामगारांच्या लढ्यासाठी. लोकांमध्ये सगळे होय म्हणे. आणि चहा प्यायला आम्ही बसलो की ते हळूच म्हणायचं, प्रकाशन मतदान नाही देत आहे. अरे म्हटलं, का देता येत नाही, काय आहे? आम्हाला असं वाटतं की शिवसेना आहे, भारतीय जनता पक्ष आहे, हे आमचा धर्माचा पक्ष आहे, या धर्माच्या गोष्टी करतात. धर्म वाचला पाहिजे असं म्हटलं. मान्य आहे म्हटलं, धर्म वाचला पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. म्हटलं, माझी शंका म्हणून तुम्हाला सर विचारतोय की तुम्ही सगळेजण म्हटलं मुसलमान होणार आहात का? म्हटलं असं कसं प्रकाश विचारताय? हा म्हटलं, तुम्ही म्हटलं धर्म वाचायचा आहे, तेव्हा मला शंका आली की तुम्ही वाडवडिलांचा धर्म जर सोडला तरच धर्म संकटात येईल, नाही तर संकटात येणार नाही. तेव्हा धर्म वाचवायचे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय, त्यावेळेस म्हटलं माझ्या पणामध्ये पाल चुकली की हे आता मुसलमान नाही तर ख्रिश्चन व्हायला लागले. हे दत्ता सावंतांना मतदान द्यायचं नाही की जो माणूस त्यांच्या कामगारांच्या प्रश्नासाठी लढतोय, हे माहीत असूनही की देशभरामध्ये जे काही कामगार नेते होते हळूहळू कमी व्हायला लागले, त्याच्यामध्ये असताना दत्ता सामंत एक राहिलेला आहे. आज लोकसभेमध्ये आवाज उठला पाहिजे, जाणीव असतानाही की उद्या दत्ता सामंत जर गेले नाहीत तर कामगाराचा आवाज उठणार नाही त्या लोकसभेमध्ये, हे माहीत असूनही जाणीवपूर्वक ज्यावेळेस मतदान देत नाही, अशा प्रश्नावरती या ठिकाणी लढतोय. रस्त्यावरती लढतोय, निवेदन देऊन लढतोय, अधिकाऱ्याशी लढतोय. नव्या मुंबई महानगरपालिकेमध्ये 2007 ला कॉन्ट्रॅक्ट सिस्टम असणार नाही असा ठराव झाला. सभागृहाने एकदा ठराव झाला की तो अंमल झाला पाहिजे. परंतु नंतरचे आलेले नगरसेवक होते आणि त्यांनी असं जे सभागृह चालवलं, त्यांनी या ठरावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मध्यंतरी कमिशनरांना भेटायला ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्यांना असं आठवण करून दिली की सभागृहाचा ठराव आहे, तो सभागृहाचा ठराव त्या ठिकाणी अंमल झाला पाहिजे. अधिकारी होय म्हणतो, आम्ही मंत्रालयाकडे प्रपोजल पाठवले, त्यांच्याकडून मार्गदर्शन आलं की आम्ही त्यांची अंमलबजावणी. पुन्हा आपल्या त्या अधिकाऱ्याला आपल्याला धमकी द्यावी लागते, 2 महिने केलं नाही तर मोर्चा काढेल. आपल्या हातामध्ये तेवढंच एक हत्यार, मोर्चे काढेल, बंद करेल, काम थांबेल. आपण ते सगळं करतो.
पण प्रशासनाच्या एक लक्षात आलेलं आहे की हे आपल्याला अडवू शकत नाही. प्रशासनाच्या हे लक्षात आले की हे आपल्याला अडवू शकत नाही. हे 2 दिवस अडवतील, 3 दिवस अडवतील, आठवडा अडवतील, महिनाभर अडवतील, पण त्याच्यानंतर हे आपल्याला अडवू शकत. तेव्हा सत्ता ही दोन्ही बाजूची असते. कामगारांची सुद्धा सत्ता असते. कामगारांची सत्ता असेल तर कामगाराला अनुसरून कायदे केले जातात. पण कामगाराचीच सत्ता नसेल तर कामगाराच्या बाजूने निर्णय होत नाही. हे आपण आतापर्यंत त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून एका काळी बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन करण्याच्या अगोदर इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली. कामगारांचं राज्य. त्या कामगारांना दोन बाबींवरती लढावा. एक म्हणजे भांडवलशाहीशी लढावं लागते. भांडवलला त्याला असताना चुसण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो, एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसऱ्या बाजूला भांडवलशाहीला पोषक वातावरण झालं पाहिजे, पोषक विचारसरणी असली पाहिजे. म्हणून इथली असणारी ब्राह्मणशाही काम करते, भटशाही काम करते, हे आपण असताना लक्षात घ्या. का विषमता, माणुसकीहीन व्यवस्था. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.